नमस्कार मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचे इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चव्हाण सर की क्लास. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खास आहे कारण रजिस्ट्रेशन प्रोसेसचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. अर्थातच जर पुन्हा डेट एक्सटेंड नाही झाली तर, आणि त्यामुळे येत्या 3 दिवसात तुमचे मेरिट नंबर येतील आणि त्यानंतर वेळ येईल ती ऑप्शन फॉर्म भरण्याची. तर आता तुम्ही अभ्यास करायचा आहे की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ऑप्शन फॉर्म कसा भरता येईल, कारण हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही सर्व कॉलेजेसच्या मागच्या 3 वर्षाचा कट ऑफ स्टडी केला असेल. तसेच या वर्षीचा सीईटी रिझल्टचा ॲनालिसिस तुम्हाला समजला असेल तर, आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की जर तुम्हाला माहीत असेल की यावर्षी किती मुलांनी इंजिनिअरिंगला रजिस्ट्रेशन केलं आहे आणि किती सीट उपलब्ध आहेत, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजले तरच तुम्ही ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरू शकता. ऑफकोर्स हे थोडं कठीण वाटतंय ना? काळजी करू नका, कारण यासाठीच मी एक माझी स्वतःची ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवली आहे, खास पुणे आणि मुंबईमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या मुलांसाठी. त्या लिस्टबद्दल मी गॅरंटी देतो की यात असलेल्या कट ऑफच्या मार्कपर्यंत तुम्ही असाल तर 100% ॲडमिशन झालेत समजा. तर चला पाहू ही लिस्ट कोठे आणि कशी पाहता येईल आणि त्यात तुम्हाला कशा कशाचा डेटा मिळेल. मग तो कॅटेगरी वाईज असेल किंवा ट्रेंडिंग ब्रांच वाईज असेल, सर्व काही एकदम सोप्या भाषेत. व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ॲडमिशन प्रोसेसचे 2025-26 ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची की कॅप 1 जो होणार आणि त्यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात. ओके, सो कॅप 1 जर मी कन्सिडर केला, ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात की ऑप्शन फॉर्म भरणार आहात. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही किती ऑप्शन देऊ शकता? तर 300 ऑप्शन देऊ शकतात. मग याच्या मागे तुम्हाला एक थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स मिळत नाही किंवा एक प्रॉपर डिरेक्शन भेटत नाही. यासाठी मी ही लिस्ट बनवली आणि या लिस्ट मागे माझा जवळपास 12 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यामध्ये अटॅच आहे. ओके, तर यामध्ये मी काय केलं काय नाही हे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच, पण हे जे ऑप्शन फॉर्म भरणार आहात ते तुम्ही खूपच सिरियसली घ्या. कसेही ऑप्शन फॉर्म भरू नका, कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो काय माझा अनुभव आहे त्यावरून, की कॅप 1ला समजा एक्स कॉलेज असेल, ठीक आहे, आणि त्याची जर तुम्हाला सीट लागली असेल, ABC जे काय दिलं असेल त्यातलं जर तुम्हाला A सीट लागली असेल, ठीक आहे, ओके, तर हीच सीट पुढचे सगळे राऊंड सेम राहण्याचे 90% चान्सेस आहेत. एवढं लक्षात ठेवा, 90% चान्सेस कशाचे आहेत की हीच सीट तुमची कंटिन्यू राहील. त्यात चेंजेस होतात पण ते खूप कमी मुलांचे होतात आणि जास्तीत जास्त एखादा कॉलेज तुम्ही वरती जाता. ओके, तर त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिला ऑप्शन फॉर्म भरता कॅप 1 साठी स्पेशली, तर तो तुम्ही खूपच सिरियसली भरणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅप 2 कॅप 3 हे फक्त काय बेटरमेंट आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही हवे तसे चेंजेस करू शकता. बट कॅप 1 महत्त्वाचा काय, कारण याच्यामध्ये सर्व मुलांना सीट अलॉट होतात आणि मग अलॉट झालेली सीट होल्ड करून ठेवण्यासाठी ऑप्शन असतो, विच इज कॉल्ड एज अ बेटरमेंट. ओके, किंवा तुम्ही म्हणू शकता की फ्लोट ऑप्शन, म्हणजे बाबा ती तुम्ही सीट रिझर्व करा आणि तुम्ही पुढचे राऊंड अटेंड करा. मग एखाद्या मुलाने जर सीट होल्ड करून ठेवली असेल तर ती तुम्हाला कशी काय मिळणार पुढच्या राऊंडला, आणि त्यामुळेच चान्सेस खूप कमी असतात की तुमच्या सीट ह्या अपग्रेड होतील. खूप कमी चान्सेस आणि खूप कमी मुलांच्या म्हणजे सीट्स अपग्रेड होताना आपल्याला दिसतात. तर त्यामुळे कॅप 1ला ऑप्शन फॉर्म भरताना खूप सिरियसली ऑप्शन फॉर्म भरा, त्याच्या मागे चांगला स्टडी करा स्वतःचा आणि त्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरा. तुम्हाला इनफ टाइम भेटलेला आहे आणि यूट्यूबवर भरपूर मटेरियल अवेलेबल आहे आणि त्यात मी ही एक लिस्ट टाकतो. आता याच्यामध्ये बघा, मी कॉलेजेस डिवाइड केले आहेत. जर गव्हर्नमेंट कॉलेज दिसलं तर ते ग्रीन कलरमध्ये असेल. जर पुणे रिजन म्हटलं तर तिथे 2 गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. एक COEP आहे, ओके, जे टॉपचं कॉलेज आहे, आणि त्यानंतर येते एक अवसारीला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी. तर तिथे 2 कॉलेजेस तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसू शकतात. आता त्याच्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. ओके, ऑटोनॉमस, तर ती या कलरमध्ये तुम्हाला दिसून येतील सगळ्या प्रकारची. ठीक आहे, आणि एक क्वेश्चन कायम विचारला जातो की मी ऑटोनॉमसला जाऊ की नॉन ऑटोनॉमस. तर एक मला क्लिअर करायचं आहे की आता जर तुम्ही लिस्ट बनवाल, कुठलीही कोणाची लिस्ट घ्या, त्यातली ऑलमोस्ट टॉप 10 कॉलेजेस ही सगळी ऑटोनॉमस झालेली आहेत. ओके, तर त्यामुळे आता हा प्रश्न राहतच नाही की मी ऑटोनॉमसला जायचं की नॉन ऑटोनॉमसला. तुम्हाला जर टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती सगळी कॉलेजेस ऑटोनॉमस आहेतच. ओके, सो हा जो क्वेश्चन हा डोक्यातून काढून टाका. आणि ऑटोनॉमस कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप 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 चांगलं असतं, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. सगळ्या गोष्टी, मग ते एक्झाम पॅटर्न असतील, तुमचा सिलेबस असेल
किंवा तुमचे जे रिझल्ट्स असतात किंवा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढच्या स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने किंवा जॉब मिळण्याच्या दृष्टीने किंवा इंटर्नशिप मिळवण्याच्या दृष्टीने हे सगळं काही ऑटोनॉमसमध्ये खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होतं. तर त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस हा तर डोक्यातून काढायचा, कारण तुमच्याकडे पहिलं तर पर्याय नाही आहे. टॉप 10 कॉलेजेस जी लिस्ट मी बनवली ती सगळे ऑटोनॉमस आहेत. ओके, दुसरी गोष्ट ऑटोनॉमस खरंच चांगला ऑप्शन आहे दॅन वॉट नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही आता डोक्यातून काढून टाकायचा आहे. ओके, लिस्ट बनवताना. सो नाव हे झालं ऑटोनॉमस. त्यानंतर मग विमेन्स कॉलेज जर असतील तर तुम्हाला या कॉलेजमध्ये म्हणजे स्पेशली फॉर द गर्ल स्टुडंट. ओके, स्पेशली फॉर वॉट गर्ल स्टुडंट. तर पुण्याचं जर आपण कन्सिडर केलं तर तिथे 2 विमेन्स कॉलेज आहेत. एक आहे कमिन्स जे खरंच खूप बेस्ट कॉलेज आहे मुलींसाठी आणि त्याच्यावरती मी डिस्कसही करेन नंतर. आणि दुसरी गोष्ट भारतीय विद्यापीठ म्हणून एक आहे, ते आपण लिस्टमध्ये तुम्ही पाहालच. ओके, ज्यावेळी तुम्ही डाउनलोड कराल त्यावेळी. तर हे 2 कॉलेजेस या कलरने असतील. त्यानंतर नुसतं प्रायव्हेट कॉलेज आहे नॉन ऑटोनॉमस. ओके, तर हे इथे कुठल्याही प्रकारचा कलर नसेल, तो एक व्हाईट कलरनेच असतील ती सर्व कॉलेजेस. ओके, तर हे झालं प्रायव्हेट नॉन ऑटोनॉमस. अँड फायनली यू कॅन से अ मायनॉरिटी कॉलेजेस. मायनॉरिटी कॉलेजेसचे जर आपण काउंट बघितला तर तो मुंबईमध्ये जरा जास्त दिसतोय आणि मुंबईमध्ये एक हाय म्हणू शकतो मी. अँड पुणेमध्ये खूप कमी कॉलेजेस आहेत मायनॉरिटीची आहेत, पण कम्पेअर टू मुंबई रिजन ही खूप कमी आहेत. ओके, आणि दुसरी गोष्ट सांगेन की जर मी टॉप 10 कॉलेजेस मुंबईमधली काढली, मुंबईमधली टॉप 10, तर त्याच्यात तुम्हाला हार्डली 2 कॉलेजेस आहेत जी म्हणजे सर्वांसाठी म्हणजे दिसून येतील, लाईक ओपन, ओबीसी, एससी, एसटी या सर्व कॅटेगरीजसाठी असतील. एक 2 ते 3 कॉलेजेस मॅक्स टू मॅक्स. बाकी सर्व मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये त्यामध्ये लिंग्विस्टिक असेल, मायनॉरिटी और एनी अदर टाईप. ठीक आहे, तर जर तुम्ही मायनॉरिटी कॉलेजेससाठी टार्गेट करत असाल तर माझ्या मते मुंबई रिजन हा खूप चांगला राहील. ओके, कारण ती जी कॉलेजेस आहेत ती पण ऑटोनॉमसच आहेत, म्हणजे स्टेट लेवललाच सर्व काही सीट्स अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही व्हॉट कॅन से मायनॉरिटी व्यतिरिक्त बघत असाल चांगली कॉलेजेस तर तुम्हाला पुणे रिजन खूप चांगलं राहील. ओके, कारण इथे मायनॉरिटी कॉलेजेस खूप कमी आहेत. ओके, जर लिस्ट मी पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला एक 5-6 कॉलेजेसच्या आसपास मायनॉरिटी कॉलेजेस पुणेमध्ये दिसतील. पण तेच जर मुंबईमध्ये आपण बघू तर मुंबईमध्ये पहिल्या टॉप 10 मध्येच जवळपास 8 कॉलेजेस ही मायनॉरिटीची आहेत. ओके, तर हा एक डिफरन्स आहे. सो लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट ग्रीनमध्ये असेल, ऑटोनॉमस असतील तर ती या कलरमध्ये दिसतील तुम्हाला, देन गर्ल कॉलेजेस, देन प्रायव्हेट नॉन ऑटोनॉमस अँड फायनली द मायनॉरिटी कॉलेज. अशी एक लिस्टमध्ये कॉलेजेसना डिवाइड करण्यात आलेलं आहे. ओके, ही लिस्ट अशीच बनवलेली नाही आहे, तुम्हाला सहजरित्या समजावी त्यासाठी बनवलेली आहे आणि तुम्ही जेव्हा पण अप्लाय कराल तर तुम्हाला ते इझिली करता आलं पाहिजे. ओके, सो ही एक म्हणजे प्रत्येक ब्रांचची मी बनवली आहे आणि सुरुवात ट्रेंडिंग ब्रांचेसपासून केले आहेत, म्हणजे कम्प्युटर सायन्स और इंजिनिअरिंगपासून. त्यानंतर मग आय टी नंतर मग तुमचं AIML, AIDS, डेटा स्ट्रक्चर, डेटा सायन्स, त्यानंतर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर पण अजून कम्प्युटरचे स्पेशलायझेशन्स आहेत, लाईक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम अशी पण ब्रांचेस आहेत, IoT आहे. ओके, सायबर सिक्युरिटी आहे. तर ह्या सर्व ब्रांचेसचं लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की IT, देन ENTC, AIDS, AIML, डेटा सायन्स, AI, देन कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स, IoT, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या सर्व ब्रांचेसची सेपरेट लिस्ट बनवलेली आहे मी. ओके, आणि काय होतं, एकच लिस्ट दिली आणि मग तुम्ही तुमचं बघत बसा असं नाही आहे. तुम्हाला जर स्पेसिफिक टार्गेट करायचं असेल की मला ITच पाहिजे तर IT हे प्रत्येक कॉलेजला अवेलेबल आहे असं नाही आहे. ओके, तुम्ही जर COEPचं जरी उदाहरण बघितलं तर तिथे तुम्हाला कम्प्युटर अँड AIML दिसेल, IT नाही आहे तिथे. ओके, किंवा तुम्हाला तिथे डेटा सायन्स किंवा तुम्हाला तिथे सायबर सिक्युरिटी दिसणार नाही. जर PICT म्हणाल तर तुम्हाला तिथे AIML दिसणार नाही, AIDS दिसू शकतं. ओके, तर त्यामुळे मग हे असं शोधत बसण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो आणि त्यासाठी मी ही सगळी सेपरेट, म्हणजे नुसतं जर तुम्हाला AIML टार्गेट करायचं असेल तर किती कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पुणे रिजन कन्सिडर करून. ओके, आणि मी ही कॉलेजेस अशीच पकडली आहेत जी पुणे सिटीपासून जवळपास असतील तुम्हाला येण्या जाण्यासाठी वगैरे, अशा सर्व गोष्टींना कन्सिडर करून ही लिस्ट बनवलेली आहे. सेम लिस्ट मुंबईसाठी बनवली आहे, स्टार्टिंग फ्रॉम द VJTI टू द कॉलेजेस इन द कोकण रिजन, म्हणजे कोकण रिजनचा जो शेवटचा पार्ट आहे, तळ कोकण पण आपण त्याला म्हणू शकतो, इथपर्यंतची सर्व कॉलेजेस तिथे मी कन्सिडर केलेली आहेत. तर जवळपास पुणे रिजन कन्सिडर केला तर मी इथे तुम्हाला दाखवू शकतो की फक्त पुणे बघितलं तर 60 कॉलेजेस जी पुण्याच्या आसपास आहेत. ओके, आणि अशी कॉलेजेस मी कन्सिडर केलेली आहेत. आणि अँड स्टार्टिंग फ्रॉम वॉट द COEP. तर इथे तुम्हाला काय काय भेटेल बघा, टू स्टार्ट विथ द कॉलेज नेम, त्यानंतर त्याचा कोड भेटेल तुम्हाला, त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ आहे तिथे. इवन इथे मी सांगू शकतो की SCBC, EWS अँड TFWS हे सर्वांचे मी कट ऑफ या लिस्टमध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की तुमचा कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, आणि ही लिस्ट पाहताना समजा तुमचा जो कट ऑफ असेल तो समजा एखाद्या 5व्या किंवा 6व्या कॉलेजच्या आसपास असेल. ठीक आहे, तर कारण हे कट ऑफ जे आहेत हे
अवेलेबल सीट्स किती आहेत, ट्रेंडिंग ब्रांचेस कोणत्या आहेत, मागच्या 3 वर्षाचा जो कट ऑफचा ट्रेंड काय आहे, हे सर्व कन्सिडर करून ही लिस्ट बनवलेली आहे. मग त्यामुळे काय होऊ शकतं की जर तुमचा एखादा कट ऑफ 5व्या नंबरच्या कॉलेजला लागलेला असेल, ओके, म्हणजे मी इथे तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं झालं तर 1 2 3 4 5 6 7, ओके, आणि जर इथे तुम्हाला 6व्या नंबरच्या आसपास जो कट ऑफ आहे, ठीक आहे, तिथे तुम्हाला वाटतंय की मला कॉलेज लागू शकतं, तर ऑप्शन फॉर्म बनवताना तुम्ही स्टार्ट फ्रॉम द 1, कारण 300 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. यू डोंट टेक एनी काइंड ऑफ अ चान्स, ओके. 300 ऑप्शन्स आहेत, ओके. तर तुम्ही काय करायचं, 1 पासून स्टार्ट करायचं आणि 6च्या खाली पण जायचं, 8 9 10, ॲटलिस्ट 4 कॉलेजेस डाऊन, कळतंय का. पण मी इथे गॅरंटी देतो की तुम्हाला जर 6व्या नंबरच्या आसपास जर कट ऑफ लागत असेल तर तुम्ही याच्या खाली येणारच नाही, ओके. तुम्ही याच्या वरतीच जाल, ओके. ही माझी गॅरंटी असेल त्या लिस्टमध्ये पाहून तुम्हाला सांगतो. कारण मी मागच्या वर्षी पण अशीच लिस्ट प्रिपेअर केली होती. मला बऱ्याच जण सांगितलं की सर तुमच्या कट ऑफ लिस्टनुसार जे कॉलेज होतं तेच आम्हाला अलॉट झालं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्या खाली आलो नाही, तर एखादं कॉलेज वरतीच आम्हाला अलॉट झालेलं आहे, ओके. सो सेम वे ही लिस्ट प्रिपेअर करण्यात आली आणि मी गॅरंटी देतो की तुम्ही जर समजा 6व्या नंबरचा कॉलेजला तुमचा कट ऑफ लागत असेल तर तो तुम्ही समजून चला की तुम्हाला तिथपर्यंत तरी कॉलेज भेटेलच 101%, ओके. सो हे झालं. त्यानंतर याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की मी तुम्हाला बऱ्यापैकी कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत. देन प्रत्येकाचे कट ऑफ ही याचा पण मी दिलेला आहे EWS, SCBC अँड TFWS, आणि हे फक्त काही कम्प्युटरसाठी नाही आहे, तर कम्प्युटरशी रिलेटेड सगळ्या ब्रांचेससाठी तर आहेच, ओके. मग त्यामध्ये तुमचं IT येईल, त्यानंतर तुमचं AIML येईल, AIDS येईल, AI येईल, DS येईल, बिझनेस सिस्टम येईल, सॉफ्टवेअर इंजिनियर येईल, IoT आणि बरंच काही आहे. हे झाल्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक्स, ओके, ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन म्हणू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक्स फक्त, ओके. त्यानंतर एक महत्त्वाची सध्या जी नवीन आलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्याचं पण मी एक सेपरेट लिस्ट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अजून बरेचसे टाईप्स आहेत, लाईक VLSI वगैरे, तर हे पण मी कन्सिडर केलेलं आहे त्या लिस्टमध्ये. हे सगळं झाल्यानंतर थर्ड जी आहे ती इलेक्ट्रिकल येते, तुमची ब्रांच सध्या लोक घेत आहेत इलेक्ट्रिकल नंतर मग मेकॅनिकल आहे. मेकॅनिकलमध्ये पुन्हा बरेचसे टाईप येत आहेत, लाईक प्रोडक्शन असेल, त्यानंतर तुमचं प्रोडक्शन असेल किंवा ऑटोमोबाईल असेल, ओके, असे. त्यात प्लस रोबोटिक्स अँड ऑटोमेशन पण आहे एक सेपरेट ब्रांच, ती पण मी त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. प्लस अशा बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. हां, सिव्हिल, ओके. आता सिव्हिल का बनवतो, कारण सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, ओके, आणि त्यातल्या त्यात आय कॅन से इलेक्ट्रॉनिक्स ॲज वेल, ठीक आहे. हे सर्व कशासाठी पॉप्युलर आहेत, तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी, ओके, गव्हर्नमेंट जॉब्सचे चान्सेस खूप वाढतात, ओके. सो दोज पीपल हु आर टार्गेटिंग फॉर द गव्हर्नमेंट जॉब्स, ठीक आहे. तर माझं तर सजेशन राहील की तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, ओके, ह्या ब्रांचेससाठी खूप जास्त प्रयत्न करा, ओके. बाकी ट्रेंडिंग ब्रांचेस तर मी खूप डिटेलमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही त्या लिस्टमध्ये पाहू शकता, ओके. आता राहिला विषय की ही लिस्ट तुम्हाला कुठे भेटेल, तर ती मी तुम्हाला दाखवून देतो, ओके. सो तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे, ठीक आहे, आणि त्यावरून हे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, ओके. आणि तिथे तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट म्हणून तुम्हाला फोल्डर दिसेल, कोर्स दिसेल, तो त्यामधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, ओके. आता याच्याशी रिलेटेड एक खास व्हिडिओ बनणार आहे, खास मेंबर्ससाठीच, तर त्यामुळे जे लोक मेंबर असतील यूट्यूब चॅनलची त्यांना त्या व्हिडिओचा ॲक्सेस असेल. त्याच्यामध्ये मी प्रत्येक कॉलेज एक्सप्लेन करणार आहे आणि ते कॉलेज दुसऱ्या कॉलेजपेक्षा चांगलं कसं आहे हे पण मी त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तसंच जर कोणाला पर्सनल काउन्सिलिंग करायची असेल 1 to 1, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी खाली यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करण्यापेक्षा मेसेज करा, असं मी म्हणेन. तुम्ही व्हॉट्सॲपवरती टेक्स्ट करा आणि मग मी तुम्हाला कॉल बॅक करेन, ओके, ठीक आहे. सो पुढचे 3-4 दिवस मी डेडिकेटेडली जी काय ॲडमिशन प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म रिलेटेड, ठीक आहे, त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त डेटा तुम्हाला पुरवायचा प्रयत्न करेन, ओके. तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला ही जी लिस्ट आहे ती तुम्हाला डाउनलोड करता येईल. ते तुम्हाला कम्प्युटरची भेटेल, कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेसची भेटेल, त्यानंतर ENTC रिलेटेड, देन मेकॅनिकल, सिव्हिल आणि इतर काही ज्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या पुणे आणि मुंबई या दोघांसाठीही तुम्हाला भेटून जाईल, ओके. सो नुसती लिस्ट देऊन मी थांबणार नाही आहे, तर ती लिस्ट मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये मी ही लिस्ट अख्खीच्या अख्खी एक्सप्लेन करणार आहे आणि तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरसाठी अवेलेबल असेल, ज्यातून तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की मी ही लिस्टमध्ये ह्या कॉलेजला हा नंबर का दिलेला आहे, ओके. सो विथ दिस आय विल स्टॉप हिअर. तुम्ही जी लिस्ट असेल ती डाउनलोड करा आणि तुम्ही त्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा आणि मी तुम्हाला त्याच्यावरती पण एक चांगल्या प्रकारे गायडन्स करायचा प्रयत्न करेन. सो विथ दिस आय विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.